नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षकांना टीईटी पण द्यायची आहे, सीटी पण द्यायची, विद्यार्थ्यांचे निकाल पण लावायचे, अतिरिक्त धडा शिक्षकांचं समायोजन करण्यासाठी त्यांना ते ट्रान्सफर पण व्हायचं. याचबरोबर शिक्षक विभागातल्या बऱ्याचशा ऍपवरती अपडेट पण करायचे, बरेचसे मेल पण चेक करायचे, कुत्रे पण मोजायचे. हा भाग तर वेगळाच, पण आता नवीन एक जबाबदारी आली आहे. जनगणना बरोबरच आता शिक्षकांना स्वतःच्या खर्चाने मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये गव्हर्नमेंटचं ऍप टाकून जनगणना करायची. नेमकं काय आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. पण सुरुवातीला सांगतो, याबद्दल तुमचं मत मला प्रखरपणे खाली कमेंटमध्ये नक्की नोंदवा. तर बघूया आपण. मोबाईल नवीन घ्यावा लागणार शिक्षकांना, इंटरनेटचा डेटा सुद्धा घ्यावा लागणार नसेल तर आता तयारीत राहा. ऍप वरती सर्व अपडेट करावं लागणार. नेमकी ही बातमी काय थोडक्यात आपण बघूया. ही बातमी सांगते बघा. ही बातमी आली आहे लोकमत न्यूजपेपरला. अँड्रॉइड 12 सक्तीची, शिक्षक आले अडचणीत. यात सांगितले 5 प्रमुख मुद्दे काय. जनगणना शिक्षकांसमोरील 5 प्रमुख आव्हाने. पहिलं आहे की 15 मे ते 16 जून दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीत घरोघरी जाऊन माहिती संकलन करणं. सध्याची कंडिशन बघता ह्या वर्षी हीट वेव्ह आलेली आहे, प्रचंड उष्णता असणार आहे आणि ह्या दरम्यान शिक्षकांना सुट्टी कॅन्सल करून इकडे जनगणना करायची आहे. सक्ती काय केली तर ऍप वापरण्यासाठी किमान अँड्रॉइड 12 मोबाईल असणे अनिवार्य आहे. ज्या ज्या शिक्षकांकडे नसेल तर साहजिक त्या शिक्षकांना नवीन घ्यावा लागणार आहे. धोरण काय, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, स्वतःचा मोबाईल वापरा. धोरण शासनाकडून कोणतीही साधन सामग्री अवेलेबल नाही, तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. आर्थिक ताण असा आहे की ऍप चालवत नसल्यास नवीन मोबाईल खरेदी करण्याचा खर्च शिक्षकांच्या माथी लागणार आहे. आणि ग्रामीण समस्या अशी आहे की इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि लाईव्ह लोकेशन अपलोड करताना येणारे मोठे आव्हानं शिक्षकांना सामोरं जावं लागणार आहे. बराच वेळ त्या ठिकाणी जाणार आहे. सो ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळं करायचं आहे. आता तिकडे जाण्यापूर्वी परत एकदा मी सांगू शकतो तुम्हाला इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या द्रोणा 10.0 टीईटीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. तुमच्या माहितीत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुपवर नक्की शेअर करा. आता बघा यामध्ये काय काय मुद्दे आहेत. तर पहिले म्हणजे जनगणनेचे नवे डिजिटल स्वरूप ऍपवर नेमके भरायचे काय आहे. तर एक एक मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 15 मे ते 16 जून दरम्यान ही पूर्ण प्रोसेस चालणार आहे. त्यामध्ये पहिला माहिती भरायची कुटुंबाची, सदस्यांची संख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आणि स्थलांतरित आहात का त्याच्याबद्दलची माहिती पे करायची आहे. सेकंड आहे जीपीएस ट्रॅकिंग, प्रत्येक घराचे अचूक लाईव्ह लोकेशन जीपीएस ऍपवर नोंदवावं लागणार तुम्हाला. त्यासाठी इंटरनेट लागणार आहे. त्या मूलभूत सुविधा त्यांच्याकडे कोणकोणत्या आहेत, जसं की घराचा प्रकार कोणता, वीज, पाणी आणि शौचालयाची स्थिती काय आहे. फोटो सक्ती आहे, काही ठिकाणी घरांचे फोटो, लाईव्ह फोटो ऍपवर अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेससाठी अँड्रॉइड 12 इंटरनेट डेटा तुम्हाला लागणार आहे आणि ऍप त्यात इन्स्टॉल करायचं आहे, ते पण भाग वेगळा. पूर्वीचे काम कागदावर व्हायचे, आता सर्व माहिती थेट सर्व्हरवर लोकेशन आणि फोटोसह देणे सक्तीचे आहे. पूर्वी मस्टर घेऊन जायचे, नोंदी करायची, पण आता हे असं काही राहिलेलं नाहीये. डायरेक्ट तुम्हाला ऍप दिलं जाईल, त्या ऍपवरती डायरेक्ट सर्व्हरचा ऍक्सेस असणार आहे, नोंदी करायच्या आहे. अँड्रॉइड 12 सक्ती, मोबाईल अपग्रेडचा सक्तीचा भूर्दंड तुम्हाला असणार आहे. सध्याचा तुमच्याकडे जर जुना मोबाईल असेल तर हा चालणार नसेल तर तुम्हाला अँड्रॉइड 12 हा नवीन मोबाईल खरेदी करावा लागणार, सक्तीचं करण्यात आलेलं आहे. शिक्षकांची स्थिती सध्या अशी, बहुतांश शिक्षकांकडे जुने मोबाईल आहेत ज्यावरती हे ऍप इन्स्टॉल होणारच नाहीये. शासनाची अट आहे की जनगणनेचे ऍप फक्त अँड्रॉइड 12 किंवा त्यापुढील सॉफ्टवेअरवरच इथे अपलोड होऊ शकतं. परिणाम, शासकीय काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्चून नवीन मोबाईल खरेदी करणे भाग पडत आहे. सो खर्च येणार आहे शिक्षकांना. BYODचं धोरण म्हणजे काय, काम शासनाचं, खर्च मात्र शिक्षकांचा असणार आहे. ज्यामध्ये BYOD म्हणजे काय, तर ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, कर्मचाऱ्यांनी कामासाठी स्वतःचे उपकरण म्हणजे मोबाईल वापरायचा आहे. मात्र अन्याय असा दिसतोय समोर की शासनाचे अधिकृत काम आहे, मात्र मोबाईल आणि इंटरनेट डेटा प्लस मोबाईलचा मेंटेनन्स यासाठी शासनाकडून एकही रुपया दिला जाणार नाहीये. शिक्षकांचा सवाल या समोर येतोय की जनगणना हे शासनाचे काम असताना त्याचा सर्व आर्थिक खर्च आणि ताण मात्र शिक्षकांनी का सहन करावा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, मला कमेंटमध्ये तुम्ही पण तटस्थपणे मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आता ग्राउंड रियालिटी जर बघितली आपण तर ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव आणि तांत्रिक कोंडी शिक्षकांची होणार आहे. बराच वेळ त्यांना एकाच लोकेशनला जाणार आहे, कारण ऍप चालत नाही, बिघाड झाला, टेक्निकल इश्यू आहे, इंटरनेट नाहीये, लोकेशनचा इश्यू आहे. टावर ग्रामीण भागामध्ये जवळपास नाही, लोडिंगला खूप वेळ जाणार आहे. तो या संदर्भात आता लेखी तुम्हाला घेता येणार नाही, डायरेक्ट सर्व्हर लॉग इन असल्यामुळे तुम्हाला तिथेच अपलोड करावं लागणार आहे. असं पण होणार नाही की तुम्ही घरी जाऊन ते भरूया,
पण लाईव्ह लोकेशनचा फोटो तुम्हाला अपलोड करत असल्यामुळे लाईव्ह तुम्हाला द्यावा लागणार आहे. घरी जाऊन ऑफलाईनला तुम्हाला करता येणार नाही. हा पण एक मोठा आव्हान शिक्षकांसमोर आहे. नेटवर्कची समस्या, ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट अत्यंत कुमवत किंवा नसेल कदाचित. अपलोडिंगचं आव्हान आहे. ऍपमध्ये घरांचे फोटो आणि अचूक जीपीएस लोकेशन लाईव्ह अपलोड करायचं आहे. म्हणजे असं कुठे जर झालं एखाद्या ठिकाणी की इंटरनेटची सुविधाच नाहीये, बाबा इथे नेटच पकडत नाहीये, अशा वेळेस फोटो काढून नंतर अपलोड केलं चालेल का? तर ते लाईव्हच करायचंय. तुम्हाला लक्षात घ्या. वाढता ताण असा आहे की इंटरनेट अभावी एका घराची माहिती अपलोड करण्यासाठी तासन तास वेळ जातो. यामुळे शिक्षकांना शारीरिक आणि मानसिक त्रास दुप्पट होणार आहे. साहजिक दिलेलं टार्गेट त्यांना एका दिवसात जर एवढी घरं करायची तर ते होणारच नाहीये. जर असा अवस्था असेल तर ग्रामीण भागात शिक्षकांना खूप मोठी आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. तुलनात्मक विश्लेषण जर बघितलं, डिजिटल अपेक्षा विरुद्ध ग्राउंड वास्तव, तर सरकारची भूमिका काय आहे आणि शिक्षकांची स्थिती काय? उद्दिष्ट आहे की अचूक, पारदर्शक आणि 100% डिजिटल डेटा वेळेत गोळा करणे आहे. पारदर्शकतेमध्ये बोगसगिरी टाळण्यासाठी जीपीएस लोकेशन आणि लाईव्ह फोटो सक्तीचा करण्यात येतोय. आणि धोरण जर बघितलं तर शिक्षकांनी स्वतःच्या उपकरणांवरती काम करावं असं पण सरकार म्हणत आहे. शिक्षकांची वास्तव परिस्थिती अशी आहे की जुने मोबाईल चालत नाहीत, नवीन मोबाईल घेण्यासाठी आर्थिक मदत सरकार करत नाहीये. ग्रामीण भागात इंटरनेट नाही, ज्यामुळे ऍप सतत हँग होत राहणार आहे. त्यानंतर भावना जर बघितल्या तर आवश्यक साधन सामग्री न देता शासनाने जबाबदारी झटकण्याची तीव्र भावना शिक्षकांमध्ये निर्माण होते. तो या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. निष्कर्ष आणि पुढील दिशा यावर मार्ग काय? ताण कमी करा. डिजिटल जनगणना काळाची गरज असली तरी आवश्यक सुविधा न देता संपूर्ण ताण शिक्षकांवरती टाकणे एक प्रकारे चुकीचंच आहे, असं सगळी भावना शिक्षकांची होते. आर्थिक मदत द्यायला पाहिजे शासनाने. या कामासाठी अधिकृत टॅबलेट्स द्यावेत किंवा मोबाईल खरेदी, इंटरनेटसाठी विशेष भत्ता पण द्यायला हवा. ऑफलाईन सुविधा, ग्रामीण भागातील नेटवर्कची अडचण पाहता ऍपमध्ये माहिती ऑफलाईन सेव्ह करून नंतर अपलोड करण्याची सुविधा असावी, असे शिक्षकांची मागणी आहे. हा तिसरा मुद्दा तर खरं म्हणजे शिक्षकांना खूपच अवघड आणि जोखमीचा आहे. जर लाईव्ह तिथे होतच नसेल तर किती वेळ त्या घराजवळ थांबायचं आपण? हा मोठा प्रॉब्लेम त्या शिक्षकांना असणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडले. शिक्षकांच्या व्यथा आणि कथा आहेत सगळ्या. शिक्षकांना आता ह्या सगळ्या जनगणनेला सामोरं जायचंय. त्यासाठी शिक्षकांना स्वतःचा मोबाईल अँड्रॉइड 12 हा घ्यावा लागणार आहे. त्याला नेटची सुविधा लागणार आहे, डेटा लागणार आहे आणि त्याला मेंटेन सुद्धा शिक्षकांना करावं लागणार आहे. ऍप हँग होऊ नये यासाठी काळजी पण शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. आणि टेक्निकल गोष्टीची माहिती सुद्धा शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. नो डाऊट याचं ट्रेनिंग तर देतीलच तुम्ही, पण ह्या सगळ्या गोष्टी हँडल करताना शिक्षकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस बद्दल तुम्ही जर असाल पॉझिटिव्ह तर नक्की तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करून त्यांना सजेस्ट करा. वेगवेगळ्या बॅचेस घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करू शकता. काही शंका त्या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ शिक्षकांसंदर्भातल्या व्यथा आणि कथा बाबतचा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.